नमस्कार मित्रांनो, स्वराज अर्बन निधीची आज वार्षिक सर्वसाधारण सभा पार पाडली। यात काही नियम अटी ठरवले आहेत। आपले सतीश शिंदे या अर्बन निधीचे अध्यक्ष आहे, त्यांच्या सहमतीने व संचालक बॉडीच्या सहमती व तसेच सभासद बी इथं बरेच आले होते मीटिंगला। ते यांच्या सहमतीने काही नियम व अटी ठरल्या, त्या आपले सुशांत चौधरी आपल्याला सांगतील। आजच्या झालेल्या सभेमध्ये काही नियम अटी आपण ठरवलेल्या आहेत। कोणतेही आर्थिक धोरण म्हणा किंवा काही गोष्टी संबोधत असताना नियम अटी असणं आवश्यक आहे। आपण जी काही संस्था आपल्याला रजिस्ट्रेशन करायची नियोजित, त्या संदर्भामध्ये आज आपण मीटिंग आयोजित केली होती। त्या मीटिंगमध्ये पहिला मुद्दा लक्षामध्ये आपण नियम आणि अटी टाकलेला आहे। स्वराज्य अर्बन निधी सर्व सभासदांनी आपलं जे काही रिकरिंग डिपॉझिट आपण भरत आहे ते 15 तारखेच्या आत जमा करणे हे सर्वांना बंधनकारक असेल। 2. कर्ज वाटप मेन सभासद मेंबर बॉडी वर असणारे 11 जण ह्या सभासदांच्या विचाराने वाटप केले जाईल। म्हणजेच ह्या नियमाचा अर्थ असा होतो की रिकरिंग डिपॉझिट जमा झाल्यानंतर 15 तारखेच्या शिल्लकीवरून संस्थेकडे जे काही भाग भांडवल शिल्लक असेल ते कर्ज वाटप करताना जे संचालक मंडळाची मीटिंग होईल मासिक 20 तारखेला, त्या मीटिंगमध्ये सर्व कर्जाचे आलेले अर्ज त्यांची छान विहित अर्ज हा जो नेम अटी टाकलेला आहे त्या नेम अटी भरून हा 20 तारखेच्या आत आपण जे काही संचालक आहेत किंवा जे काही लोकांना आपण जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांकडे आपण जमा करायचे आहे। ते जमा केल्यानंतर 20 तारखेला संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये त्याची छाननी करून जी काही शिल्लक असेल त्या शिल्लकेप्रमाणे तुम्हाला कर्ज वाटप दिलं जाईल। ज्या काही अर्जांमध्ये त्रुटी असतील ते अर्ज बाद केले जातील, त्यांना कळवलं जाईल का आपला कर्जाचा अर्ज कशामुळे बाद केलेला आहे। पॉइंट नंबर 3, स्वराज्य अर्बन निधी वेळेत 15 तारखेच्या आत जे आपलं रिकरिंग डिपॉझिट आपण जमा करत आहोत ते जमा न केल्यास 50 रुपये दंड आकारण्यात येईल महिन्याला। म्हणजे तुमचं जर रिकरिंग डिपॉझिट 500 रुपये जर असेल तर त्याला तुम्हाला महिन्याला तुम्ही जमा करू नाही शकले ह्या महिन्यामध्ये, तर तुम्हाला त्याला 500 रुपये ही पेनल्टी किंवा दंडात्मक कारवाई करण्यात येईल। 50 रुपये हे सर्वांनी लक्षामध्ये घ्यायचे। त्याच्यामुळे आपली जी रिकरिंग डिपॉझिटची अमाऊंट आहे ही 15 तारखेच्या आत जमा करणे बंधनकारक आहे। पॉइंट नंबर 4, स्वराज्य अर्बन निधी कर्ज वाटप केल्यानंतर त्यांच्या मंथली हप्त्यावर 5% दंड आकारण्यात येईल। म्हणजेच आपल्याला दिलेला कर्जाचा EMI हप्ता हा जर आपल्याकडून बाउन्स झाला तर त्याच्यावर त्याची दंडात्मक कारवाई आहे। जो आपला EMI आहे कर्जाचा त्याच्या 5% त्याच्यावर पेनल्टी आकारली जाईल। थोडक्यात आता 25,000चा हप्ता जर तुम्हाला 2392 रुपये येतोय तर त्याला 5% आकारला जाईल, म्हणजे 1,200 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा पेड करावं लागतील हप्ता बाउन्स केला तर। परंतु निश्चित पेनल्टी लागते म्हणून तुम्ही 125 रुपये भरून जर 3 महिन्यात तुम्ही जर तीच गोष्ट करू लागले तर त्यालाही संचालक मंडळ योग्य ते निर्णय घेऊन दंडात्मक कारवाईमध्ये टक्केवारी वाढवू शकतो। कर्ज वाटपाची रक्कम फक्त 25,000 रुपये पर्यंत राहील। तसेच इतर दवाखान्यासाठी व इतर कारणासाठी जास्त रक्कम 25,000पेक्षा देणे हे मेन सभासद त्यांची चौकशी करून, म्हणजे जे संचालक आहेत किंवा जे बाकीचे लोक आहेत हे सर्वांचं विचार विनिमय करून देण्यात येईल। त्यानंतर पॉइंट नंबर 6, कर्ज घेणारा सभासद यांनी जामीनदार सभासद हा 2 व्यक्तींपेक्षा अधिक लोकांना जामीनदार नसावा। म्हणजे जर एक सभासद जर कर्ज घेत असेल तर त्या कर्जाचे जामीनदार आहेत तो संस्थेचा सभासद एकाच कर्जधारकाला 2 ठिकाणपेक्षा अधिक व्यक्तींना जामीनदार राहील। स्वराज्य अर्बन निधी संस्थेचे मध्ये सभासद झाल्यानंतर पॉइंट नंबर 7, एखाद्या सभासदांचे
रेग्युलर महिन्याचा हप्ता भरत नसेल पण कर्ज मागणी केली तर ती त्याला 25,000 पेक्षा जास्त दिली जाणार नाही व ती रक्कम देण्यात येत असताना 10% रक्कम कपात करून देण्यात येईल व पूर्ण रकमेवरच व्याज व परतफेड त्याला करावी लागेल। याचा अर्थ असा आहे की आपण आपली संस्था रजिस्ट्रेशन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत, परंतु संस्था रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला सभासद संख्याही पाहिजे आणि भाग भांडवलही पाहिजे। परंतु मग भाग भांडवल जमा करत असताना आपण एक अट टाकलेली आहे का रिकरिंग डिपॉझिट मंथली काय जे काय आहे सोयीचं ते जमा करायचे, तर ते तुम्ही मंथली रिकरिंग डिपॉझिट भरताय ही चांगली गोष्ट आहे तुमच्या दृष्टीने, ती काय तुमच्या चांगल्या प्रमाणे लाभांश दिला जाणार आहे। परंतु नाममात्र जे सभासद होणार आहेत 600 रुपये भरून, त्यांच्या जर इन केस ते फक्त त्यांनी 600 रुपये नाममात्र सभासद झाले आणि इन केस त्या लोकांनी जर कधी कर्जाची मागणी केली तर त्यांच्यासाठी हा 7 नंबरचा मुद्दा ग्राह्य धरला जाईल की त्याला कर्ज द्यायचं किंवा नाही द्यायचं हे पहिल्यांदा ठरवलं जाईल संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये, मासिक मीटिंगमध्ये। त्यानंतर त्या मीटिंगमध्ये ठरल्यानंतर कर्जाची रक्कम जी तुम्हाला कर्ज रक्कम दिली जाईल त्या रकमेच्या 10% कर्ज कपात केली जाईल। म्हणजे समजा 25,000 रुपये तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल त्यातले 2500 रुपये हे कापून घेतले जातील, ते तुमच्या RD अकाउंटमध्ये जमा असतील तुमच्या नावाने, त्याच्यावर तुम्हाला जो काय लाभांश भेटेल तो भेटेल आणि कर्ज मात्र तुम्हाला 25,000 रुपये दिलं जाईल, त्यातून ही रक्कम वळती करून ते तुमच्या RD रिकरमेंट ठेवले जाईल। त्यानंतर तुम्हाला जो EMI भरायचा आहे तो तुम्हाला 25,000 रुपयाच्या हिशोबानेच भरायचा। हे फक्त एक तुम्ही तुमचं रिकरिंग डिपॉझिट नसल्यामुळं संस्थेकडे काहीतरी जमा असावेत म्हणून आपण हा एक नियम अटी टाकले। हे केवळ जे नाममात्र सभासद होणार आहेत त्याच्यासाठी ही अट आहे। मुद्दा क्रमांक जो 8 आपण घेतो आहे तो असा आहे का सर्वांनी समजून घ्या, आपल्याला संस्था रजिस्टर करायची, संस्था रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला 200 लोकांची आवश्यकता आहे नियमानुसार बायलॉज नुसार, परंतु आणि 10 लाख रुपये हे आपलं खेळतं भांडवल पाहिजे। आता आपण मला वाटतं जुलै अखेर आपण 8-8.25 लाखापर्यंत पोहोचलेलो आहे, परंतु सभासद संख्या आपली 183 आहे। आपल्याला अजून 20 ते 25 सभासदांची आवश्यकता आहे। तर हे 20 ते 25 सभासद आपण जे काही आपले मित्रमंडळी असतील किंवा अजून कोणी घरातले मेंबर जर कोणाला ब्लड रिलेशन मधले सभासद करायचे असतील तर त्यांनी नाममात्र फक्त 600 रुपये व्हावे, रिकरिंग सुद्धा नाही भरू शकले तर हरकत नाही, परंतु त्यांनी आपले सभासदाचं घ्यावं आणि आपण त्यानंतर 1-3 महिन्यामध्ये आपण परत एक आढावा बैठक घेऊन तोपर्यंत आपल्या संस्थे कोणत्या कॅटेगरीमध्ये बसते। आता जो केंद्र सरकार जो अर्थसंकल्प आलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये अर्बन निधी संदर्भामध्ये किंवा फायनान्स संदर्भामध्ये हे जे काही मायक्रो फायनान्स आहे यांच्या संदर्भामध्ये काहीतरी एक नवीन अपडेट आलेला आहे। अजून ते आपले जे काही कंपनी सेक्रेटरी आहेत किंवा सीए लोक जे आहेत त्यांना त्या गोष्टींचं अजून क्लिअरिफिकेशन होत नाहीयेत, म्हणून त्यांचाही त्या गोष्टीमध्ये अभ्यास चालू आहे आणि त्यानंतर आपणही त्या गोष्टीच्या अपडेटमध्ये आहोत तेव्हा बघ काय नेमकी अपडेट आलेलं आहे। आता ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपल्या संस्थेचा आतापर्यंत लेखाजोखा सोबत ठेवून आपण कंपनी सेक्रेटरी किंवा सीए यांचा सल्ला मसलत घेऊन काय ठरतंय, कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण बसतोय किंवा कोणता काही नियम आलेला आहे त्या नियमाचा अभ्यास करून आपण 1-3 महिन्याच्या आत परत एक मीटिंग घेणार आहोत आणि त्या मीटिंगमध्ये आपण प्रस्ताव ठेवून नियोजित जी आपली संस्था आहे ती आपण रजिस्ट्रेशन साठी पूर्ण करणार आहोत। तरी आपण सर्वांनी याची दखल घ्यावी। आज बऱ्याच सभासदांचं म्हणणं होतं मीटिंग अरेंज करायची आहे, परंतु आपल्या सर्वांनाच मी एक विनंती करेल की आपली जी मीटिंग असते त्या मीटिंगला आपल्या सर्व सभासदांनी हजर राहिलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे। विचारांची देवाणघेवाण होत असताना आपले बरेच सभासद जे आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, कोणी बँकिंग क्षेत्रामध्ये आहे, कोणी मार्केटिंगमध्ये आहे, कोणी डॉक्टर क्षेत्राशी निगडीत आहेत, कोणी प्रत्येक क्षेत्रातला माणूस आपल्या क्षेत्रामध्ये पारंगत असतो, त्याच्यातून सल्लामसलत होते
विचारांचे देवाणघेवाण होत असते, त्यातून आपल्याला चांगले वाईट काही गोष्टी अनुभवास मिळतात. त्याच्यामुळं सभासदांनी संस्थेची मीटिंग ज्यावेळेस काही जाहीर केली जाईल त्यावेळेस आपण तिला उपस्थित राहणं हे महत्त्वाचं आहे. हे सर्वांनी याची नोंद घ्यावी. धन्यवाद.